मज्जा सांगते तुम्हाला, आपण कसं त्यातलं सार घ्यायचं आणि आसार तिथंच सोडून द्यायचं। आता हा जो व्हिडिओ आहे आळूवडीचा, जो की मी इतका प्लेबॅक केलाय, तो ना मी ऑलरेडी पोस्ट केला होता शॉर्ट्सवरती। पण झालं काय, आता ह्या ज्या ताई आहेत ना, त्यांनी ना, तुम्ही नीट बघा कमेंट काय केली आहे। आधी पॉझिटिव्ह केली आणि त्यानंतर निगेटिव्ह कमेंट केली की तुझ्या वड्या अजिबातच चांगल्या जमल्या नाही आहेत, तू आधी बघ, स्वतः शिक आणि त्याच्यानंतर मग रेसिपी वगैरे टाक, असं त्यांनी स्वतःचं मत मांडलं। आता माझं म्हणणं काय पडतं, जसं प्रांत बदलतो तशी भाषा बदलते, खाणं बदलतं आणि माणसाचं राहणीमान पण बदलतं, तसंच आपलं असतं। आता आमच्या इथे लिंबू नाही टाकत, आम्ही पण लिंबू टाकतो आळूवड्या करत असताना, त्याचा जो खाज असते ती घशात येते, त्याच्यामुळे मग लिंबू तरी टाकायचं, चिंच किंवा मग गूळ टाकायचं त्याच्यामध्ये। तर मी अशा एकदम छान वड्या केल्या होत्या, त्या घशात अजिबात खाजत नव्हत्या, कारण त्याच्यामध्ये मी जास्त गूळ आणि चिंचचं कोळ टाकलं होतं। पण त्या ताईंचं तसं म्हणणं पडलं, म्हटलं जाऊ देत, निगेटिव्ह कमेंट्स किती घ्यायच्या, आपण ते आपल्यावरती असतं। चला मी डिटेल रेसिपी शेअर करते, तसं तर मी शॉर्ट्सवरती केली आहे, बघा मी चिंच टाकते त्याच्यामध्ये। आता मी त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरंचं वाटण करून घेतलं आणि बेसन पिठामध्ये ना हळद, धना पावडर, लाल तिखट आणि करून घेतलेली मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकली, खूप सारा गूळ टाकला, चिंचेचं कोळ टाकलं आणि ते सगळं मिक्स केलं आणि त्याचा जो खाज असते गळ्यातली ती सगळी निघून जाते, त्याच्यामुळे हिंग टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि ते बॅटर आहे ना असं घट्टच मळून घ्यायचं, म्हणजे ना वड्या दुमडताना आपल्याला जास्त त्रास पडत नाही। कमीच पाणी टाकलं होतं, तसं बाकी पाणी टाकायलाच लागलं नाही, कारण ते मिक्सरचं बारीक केलं होतं ना मी, त्याच्यामध्येच ॲड केलं आणि ते वाटण तयार करून घेतलं आणि छान लागत होत्या त्या वड्या, अजिबात घशात खाजत वगैरे काही नव्हत्या। आणि आळूवडीचं कसं असतं, व्यवस्थित जर ती दोन्ही साईडनी दुमडली गेली तरच ती तळताना फुटत नाही, नाहीतर सेपरेट होत नाही। आता त्याला आलटून पलटून दुमडून मी छान एका चाळणीमध्ये तेल लावलं होतं आणि 25 ते 30 मिनटं वड्या छान शिजवून घेतल्या। शिजवून झाल्यानंतर सुद्धा 5 मिनटं मी तशाच रेस्टला ठेवल्या होत्या आणि तोपर्यंत संध्याकाळची भाजी तयारी करायला घेतली, म्हणजे की मटकी, कारण मी सकाळीच आमरस बनवून ठेवला होता। मग त्याच्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता नव्हता तो पण टाका, त्याच्यामध्ये हिंग टाका आणि त्यानंतर मग कांदा, टॅमॅटो टाकलं आणि ते सगळं छान परतून घेतलं। नंतर आता मटकी त्याच्यामध्ये ॲड केली। मला ना अशा लोकांचं काही कळतच नाही, निदान आपल्याला ना पॉझिटिव्ह कमेंट करता येत नाही, डायरेक्ट स्क्रोल करायचं। ढेकभर व्हिडिओ असतात यूट्यूबवरती आणि लोक एकाच माणसावरती असं येऊन बसतात आणि तिथं निगेटिव्ह कमेंट्स करत बसतात। जेव्हापासून मला समजतं यूट्यूबचं कमेंट सेक्शन वगैरे असतं, मी कधीच कोणाला निगेटिव्ह कमेंट केली नाही आहे, कारण एक गोष्ट, तो माणूस इतक्या कष्टातून वरती येत असतो आणि असं काहीतरी झालं ना ते मनात रुक राहते, पण आपल्या मनाचा मोठेपणा म्हणायचा आणि ते सोडून द्यायचं। मी तिथंच सोडून दिलं, मला कॉन्टेंट भेटला ह्याचा मला आनंद झाला आणि ती गोष्ट मी सोडून दिली आणि मस्त आमरस, चपाती, आळूवडी, मटकी ह्याचं जेवण एन्जॉय केलं। एकदम छान कुरकुरीत वड्या झाल्या होत्या, बाहेरून एकदम छान लागत होत्या त्या वड्या, अजिबात घशामध्ये खाज येत नव्हती। हे मला हे सारखं सांगावं लागतं, ह्याचं मला हसायला येतंय। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।